को पावर्ड बाय विमल। विमल, बोलो जुबा केसरी। कुलाबा तालुका कांग्रेस कमेटी की ओर से आज कुलाबा के हमारे छोटे छोटे बच्चों को किताब, छतरी, ऐसे चीजों का बांटने का कार्यक्रम यहाँ पे होने जा रहा है। इस कार्यक्रम में आए हुए हमारे साथ हमारे विधानसभा के सदस्य आमदार राजेश राठौर जी, हमारे दूसरे आमदार उदय मिर्जा जी, लोक आमेडे जी, हमारे जिनके नेतृत्व में ये कार्यक्रम किया जा रहा है, ये हमारे महाराष्ट्र प्रदेश संघ के अध्यक्ष अपने विधि न्याय विभाग के अध्यक्ष एडवोकेट रवि यादव उपस्थित, यहाँ पर हमारे कुलाबा कांग्रेस के नेतागण, हमारी यहाँ की नगर सेविका आरवडी शेख, हमारे उमर भाई, हमारे संभाजीराव देशमुख, रवि भास्कर जी, हमारे यहाँ पर उपस्थित हुए और सिंह राजपूत जी, हमारे सदानंद खांडेकर जी, राजू पवार जी, सभी हमारे साथी। मैं थोड़ा कार्यक्रम को ज्यादा लेट हो गया इसलिए सभी बच्चे हमारे साथी असलम शेख जी, हमारे सभी बच्चे और बच्चियां और उनके सभी आए हुए गार्जियन, मी आपल्याला एवढंच सांगतो की या कार्यक्रमाचा उद्देश राजकीय नाही। आज काही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सर्वसामान्य गरिबांच्या मुलामुलींचं शिक्षण संपवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र, त्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला म्हणून देशाच्या राष्ट्रपती आज महिला, देशाच्या प्रधानमंत्री महिला झाल्या। आज आपण पुरुषांबरोबर महिलांच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचा वाटा पुरुषांच्या बरोबर आहे, त्याच्यापेक्षा 1 पट जास्त आहे। आणि पण तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व्यवस्थेचे 3-13 वाजता असे चित्र आपण पाहतो। ही शाळा महानगरपालिकेची आहे, पण आज या शाळेमध्ये शिक्षक नाही, शिक्षक भरती बंद करून टाकली। तुमच्या मुलामुलींसाठी म्हणजे पाणी किंवा रोग साफ करायला सुद्धा तो स्टॉप नाही। अशा पद्धतीच्या शैक्षणिक व्यवस्थेची ती काही घसरण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। पुस्तकं घ्यायचे झाले, तो जीएसटीचा नवीन कायदा आला, त्या कायद्याप्रमाणे पुस्तकांनाही सुद्धा जीएसटी लागलेला आहे, त्यामुळे पुस्तकं महाग झाली। जे आई वडील आपल्या मुलांना हातावर कमवणारे खाणारे असतात, तेही आई वडील आपल्या मुलांना शिकवू शकत नाही, महागडे शिक्षण झालं। आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कुलाबा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक सुरुवात, हे काही अंतिम नाही आहे, हे सुरुवात आहे। आज आपल्याला काही नोटबुक दिली जाते, पावसाच्या छत्र्या दिल्या जाते, त्याची ही सुरुवात आहे। खरं तर आपलं एक ज्ञान असं आहे की मुंबई हे शहर आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे। आपल्या देशाची ओळख जगाच्या पाठीवर आपण सांगितलं की हम इंडिया से आहे, तो विदेशातील लोक म्हणतात मुंबई मुंबई, हे सांगायचं तात्पर्य की आपल्या देशाला जेव्हा आपण विदेशात राहतो जातो तर आपण इंडिया सांगितलं तर मुंबई मुंबई म्हणजे मुंबई ही जगामध्ये ओळख असलेलं शहर आहे। मुंबईची एक आगळी वेगळी ओळख आहे।
आणि सुंदर लेखनाचा उल्लेख केला त्याप्रमाणे बनवणं आणि त्या सगळ्या सर्वसामान्यांच्या मुलामुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं ही अपेक्षा आमची सगळ्यांची असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाचा हा प्रयत्न या ठिकाणी कुलाबा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जो सुरू केलेला आहे त्याबद्दल मी कुलाबा काँग्रेस कमिटीचा मनापासून धन्यवाद देतो आणि त्याला शुभेच्छा देतो आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या मुलामुलींना मी सांगतो आपण सगळे सर्वसामान्य परिवारातले मुलं मुली आहोत चांगलं शिकायचं त्याच्या चांगला अभ्यास करायचा अच्छी पढ़ाई करने का अच्छी शिक्षा लेना है अच्छी तालीम लेना है अपने माँ बाप का भी नाम कमाना है और अपने सब रिश्तेदारों का भी नाम कमाना है और आपको बड़ा होना है तो आप बड़ा होना चाहोगे क्या बनना चाहोगे मिलिट्री पुलिस डॉक्टर लॉयर IPS अधिकारी मैं इसलिए आप लोगों को पूछा मैंने आप लोगों को इसलिए पूछा कि हमारा भी सपना होना चाहिए सपने सिर्फ अमीरों के बच्चों में नहीं तो हम मीडियम क्लास के और गरीबों के बच्चों में भी उनसे ज्यादा देखने का और वो सपने पूरे करने का और उसको सच करने का काम हम सबको करना पड़ता है अब तुम्हारे जैसे छोटे थे पर हमारा भी सपना था तो सपना सबने लेना और सपने को पूरा करने के लिए सिर्फ सपने देख के नहीं रहना उसके लिए मेहनत करना पड़ता है और मुझे विश्वास है कि आप सब बच्चे लोग बहुत मेहनत करोगे और जो आपका सपना है एक बड़ा इंसान बनने का वो सपना आप सब लोगों का पूरा हो ऐसी मैं प्रार्थना करता हूँ और मेरे जो शब्द में करता हूँ धन्यवाद। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।